पुणे नाशिक या दोन शहरातील प्रवास अधिक सुपरफास्ट करण्यासाठी पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प प्रस्तावित आहे। याबद्दल नागरिकांना खरं तर आजपर्यंत अनेक स्वप्न दाखवण्यात आली। हा प्रकल्प असा असेल तसा असेल, हा फायदा होईल, पण मागील जवळपास 5 वर्षांपासून या प्रकल्पामध्ये अनेक अडथळे येत गेले, जे काही संपायचं नाव घेत नाहीये आणि आता तर चक्क या प्रकल्पाला कायमचा पूर्णविराम लागला जाणार असं देखील आता चिन्ह दिसू लागलेत। त्यामुळे नेमकं हे प्रकरण काय आपण समजून घेऊया। सोबतच हा प्रकल्प भविष्यात राज्याच्या वाटेला येणार की नाही हे देखील पाहूया। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। राज्य आणि केंद्र सरकारनं मोठा गाजावाजा करत घोषित केलेला, शिवाय गेल्या अनेक वर्षांपासून विकासाचं स्वप्न दाखवलेला राज्यातील बहुचर्चित प्रकल्प म्हणजे पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प। खरं तर या प्रकल्पाच्या घोषणेपासूनच यामध्ये अनेक अडचणी आतापर्यंत येत गेल्यात, ज्याबद्दल खरं तर याआधी सुद्धा आपण सविस्तररित्या व्हिडिओच्या माध्यमातून याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे। पण आता तर या प्रकल्पाचं भविष्य अंधारात असल्याचं दिसू लागलंय। तर झालं असं की पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला केंद्र आणि राज्य सरकारची मंजुरी मिळून 2 ते 3 वर्ष उलटली असली तरी सुद्धा प्रत्यक्ष कामाला मात्र अद्यापपर्यंत सुरुवात झालेली नाहीये। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली असून प्रकल्प विविध कारणांमुळे रखडल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आणि या प्रकल्पाचा सुरुवातीचा खर्च सुमारे 16,039 कोटी रुपये इतका निश्चित करण्यात आला होता। त्यापैकी 60% म्हणजेच 9,623 कोटी रुपये कर्जातून तर उर्वरित 40% म्हणजे 6,416 कोटी रुपये राज्य आणि केंद्र सरकारने समान वाट्यामध्ये उचलण्याचा निर्णय घेतला होता। राज्य सरकारनं आपल्या वाट्याचे 3,208 कोटी रुपये देण्यास मान्यता दिली होती आणि त्यापैकी आतापर्यंत 1,062 कोटी रुपये सुद्धा महारेलला वितरित करण्यात आलेत। दरम्यान या प्रकल्पासाठी आतापर्यंत 99.18 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली असून त्यावर 316 कोटी रुपये खर्च सुद्धा हा झालेला आहे। मात्र प्रस्तावित रेल्वे मार्ग हा GMRT अर्थात जायंट मीटर वेव्ह रेडिओ टेलिस्कोप या ऑब्झर्वेटरीच्या परिसरामधून जात असल्याने वैज्ञानिक संस्थेने त्याला आधीपासूनच आक्षेप घेतला होता। दरम्यान याबद्दल तर आपण पुढे बोलणारच आहोत, पण या तांत्रिक अडचणीमुळे रेल्वे बोर्डानं जून 2020 मध्ये दिलेली प्राथमिक मान्यता सुद्धा रद्द केली आणि या प्रकल्पावर पुढील खर्च थांबवण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेत। यामुळे राज्य सरकारने आता महारेलला दिलेल्या निधीपैकी खर्च झालेल्या 316 कोटी रुपये वगळता उर्वरित 684.62 कोटी रुपये हे परत करण्याची मागणी सुद्धा केलेली आहे। तर मुख्य अडथळा म्हणजे पुणे नाशिक हायस्पीड रेल्वेचा मार्ग मूळ आराखड्यानुसार असा होता की तो नारायणगाव इथून जात होता, पण या ठिकाणी GMRT अर्थात जायंट मीटर वेव्ह रेडिओ टेलिस्कोप या वेधशाळेच्या अगदी जवळून जाणारा तो मार्ग होता। परिणामी हायस्पीड रेल्वेच्या विद्युतीकरणामुळे आणि हायस्पीड वाहतुकीमुळे सुद्धा इथे निर्माण होणाऱ्या लहरींचा भविष्यामध्ये या वेधशाळेवर परिणाम होऊ शकला असता। त्याचबरोबर ही काही साधीसुधी वेधशाळा नाही, तर भारताची आणि जगाची एक अतिशय महत्त्वाची वेधशाळा असून इथे तब्बल 31 देशातील वैज्ञानिक विविध संशोधन करतात। त्यांची उपकरणं सुद्धा तितकी संवेदनशील आहेत आणि जरा जरी आवाज किंवा कंपन किंवा रेडिओ सिग्नलचा हस्तक्षेप वाढला तरी सुद्धा या दुर्बिणीची निरीक्षणं बिघडू शकतात असं तज्ञांनी म्हटलं होतं। त्यात जर या मार्गावर भविष्यात हायस्पीड रेल्वे आली आणि रेल्वे ये-जा केल्यामुळे होणारं कंपन, रेल्वे इंजिनमुळे होणारे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज तसंच लोहमार्गाच्या कामामुळे निर्माण होणाऱ्या अडथळ्यांचा GMRTवर वाईट परिणाम होऊ शकतो असं तज्ञांनी म्हटलं होतं। त्यामुळे आधीपासूनच विज्ञान तंत्रज्ञान विभाग आणि अणुऊर्जा विभाग यांनी पुणे नाशिक रेल्वेला औपचारिकरित्या आक्षेप सुद्धा नोंदवला होता। पण तुम्हाला माहितीये का, ही समस्या उद्भवल्यानंतर सुद्धा हा प्रकल्प पूर्ण करण्याचा निश्चित करण्यात आलं होतं, पण या प्रकल्पाचा मार्ग बदलून म्हणजे मार्ग बदलला तरी सुद्धा या वेधशाळेला कोणताही त्रास होणार नाही असा विचार याआधी करण्यात आला होता आणि नवीन मार्ग सुद्धा या वेधशाळेपासून साधारण 12 किलोमीटर दूर ठेवण्याबद्दल सुद्धा बोललं गेलं होतं आणि वाया शिर्डी हा मार्ग नेण्याचा देखील विचार होता, ज्यामध्ये पुणे चाकण औद्योगिक वसाहती मार्गे अहिल्यानगर, निंबळक, पुणतांबा, पिंपळगाव, साईनगर, शिर्डी असा उल्लेख करण्यात आला होता। शिवाय यामुळे या प्रकल्पाचंही अंतर वाढलं असलं, पण या नव्या मार्गामुळे 3 मोठ्या जिल्ह्यांमध्ये म्हणजेच पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक इथे थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी सुद्धा उपलब्ध झाली असती। बरं, आता एकीकडे या प्रकल्पाला वेधशाळेचा विरोध असल्यामुळे हा प्रकल्प अगदी रद्द होण्यावर येऊन ठेपलाय, तर दुसरीकडे मात्र यात काही बदल केल्याचं म्हटलं जातंय। त्यावर एकदा आपण नजर टाकूया।
तर आधी हा प्रकल्प महारेल मार्फत राबवण्याचा निर्णय होता, मात्र आता तो मध्य रेल्वे मार्फत राबवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. दरम्यान या प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया काही प्रमाणात पूर्ण झाली आहे. आतापर्यंत 99.18 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली असून पुणे, संगमनेर आणि सिन्नर या भागातील संबंधित शेतकऱ्यांना मोबदल्याचं वाटप सुद्धा करण्यात आलंय. मात्र प्रकल्पाच्या मार्गात बदल करण्याच्या हालचालींमुळे स्थानिकांमध्ये नाराजी वाढताना सुद्धा दिसत आहे. नवीन मार्गामुळे अनेक गावं ही रेल्वे सुविधेपासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जाते आणि त्यामुळे जुनाच मार्ग म्हणजे जो मूळ रचना जी या मार्गाची होती त्याच मार्गाने काम व्हावं असं देखील म्हटलं जातंय. आणि या मागणीसाठी विविध ठिकाणी नागरिकांकडून आंदोलन सुद्धा सुरू असल्याचं दिसून येत आहे. म्हणजे सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने या प्रकल्पाचा फायदा पाहिला तर पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प साकार झाल्यास उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा हा महत्त्वाचा दुवा ठरणार असून त्याचा सर्वाधिक फायदा वेगवान प्रवास आणि आर्थिक विकासाला सुद्धा होणार आहे. म्हणजे सध्या पुणे ते नाशिक प्रवासासाठी रस्त्याने साधारण 5 ते 6 तास लागतात. ट्रॅफिकमुळे अजून थोडा वेळ वाढतो, मात्र हायस्पीड रेल्वेमुळे हा प्रवास केवळ 2 ते 2.5 तासांमध्ये पूर्ण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यामुळे उद्योग, व्यवसाय आणि दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांना यामुळे मोठा दिलासा सुद्धा मिळू शकतोय. शिवाय औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे, कारण पुणे हे IT आणि उत्पादन क्षेत्राचं प्रमुख केंद्र बनतंय आणि नाशिकमध्ये वाईन इंडस्ट्री, कृषी प्रक्रिया उद्योग आणि उत्पादन क्षेत्र हे झपाट्याने वाढतंय. आणि या दोन्ही गोष्टी शहरांना जलद रेल्वेने जोडल्यास गुंतवणूक अधिकच वाढण्यासाठी मदत होईल. तसंच या मार्गावरील सिन्नर, संगमनेर, नारायणगाव, मंचर, राजगुरुनगर, चाकण या भागांना सुद्धा मोठा फायदा होणार आहे. या ठिकाणी नवीन उद्योग, लॉजिस्टिक हब आणि रोजगारासारख्या संधी सुद्धा निर्माण होण्याची शक्यता आहे. याचबरोबर पुणे नाशिक महामार्गावरील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता हायस्पीड रेल्वेमुळे रस्त्यावरील ताण हा मोठ्या प्रमाणात कमी होऊन प्रवास अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर होईल असं देखील याबद्दल म्हटलं जात आहे. दरम्यान विधान परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार यासाठी आता केंद्र सरकार मार्फत तज्ञ समिती नियुक्त केली जाणार आहे आणि ही समिती GMRT, अँटेना आणि रेल्वे मार्गिका यांच्यातील तांत्रिक समन्वयाचा अभ्यास करेल. या समितीचा अहवाल आता या रेल्वेचं भविष्य ठरवणार आहे आणि त्यावरूनच आता हे स्पष्ट होईल की हा प्रकल्प भविष्यात साकार होणार की नाही. पण तुर्तास आपण इथेच थांबूया. मात्र तुम्हाला काय वाटतं, हा प्रकल्प खरंच नागरिकांच्या फायद्याचा आहे का? कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.